पीछे हो जाओ लगेगा। वरळी या ठिकाणी जो आहे तो अपघात झालेला आणि यामध्ये त्या महिलेचा जो आहे तो दुर्दैवी मृत्यू झाला। त्यानंतर पाहिलं तर पालिका प्रशासन जे आहे ते ॲक्शन मोडमध्ये आलेलं पाहायला मिळत आहे। या अगोदर पाहिलं तर सीमा शुल्क उत्पादने हा जो बार जो आहे तो सील केला होता आणि आता थेट पालिकेने आज ह्या बारवरती जी आहे ती तोडक कारवाई जी आहे करण्यास सुरुवात केलेली आहे। पाहिलं तर बुलडोझरच्या साह्याने जे आहे तो हा बार जो आहे तो तोडण्यास सुरुवात झालेली आहे। पोलीस अधिकारी कर्मचारी पालिकेचे अधिकारी कर्मचारी या ठिकाणी दाखल झालेले आहे आणि पाहिलं तर बुलडोझरच्या साह्याने जे आहे तो अनधिकृतपणे जो असलेला बारचा भाग जो आहे तो भाग तोडण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे। हाच तो बार आहे। ह्याच बारमध्ये जे आहे तो हिरणशाह पार्टी करण्यासाठी आला होता। व्हॉइस ग्लोबल तपास बार आहे। ह्याच बारमध्ये जो आहे तो हिरणशाह बसला होता। यात इथूनच तो निघाला होता आणि या ठिकाणी गाडी स्टार्ट करून पुढच्या दिशेला निघाला होता। त्यानंतर मला वरळीमध्ये जो आहे तो अपघात झाला। त्यानंतर सीमा शुल्क उत्पादने या ठिकाणी आले। हा जो बार जो आहे तो काल सील करण्यात आला होता। त्यानंतर थेट जर पाहिलं तर आज पालिकेचे कर्मचारी अधिकारी या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि थेट आता जर पाहिलं बारचा जो अनधिकृत जो भाग आहे त्या भाग तोडण्यास जो आहे तो सुरुवात करण्यात आली आहे। बुलडोझरच्या साह्याने जर पाहिलं तर हा जो भाग जो आहे तो तोडण्यास सुरुवात झालेली आहे। पाहिलं तर जो भाग आहे आता तो बुलडोझरच्या साह्याने तोडण्यात येत आहे। तर जुहूमधील हा तपसबार आपण पाहतो आहोत। याच ठिकाणी मिहिर शाहने रात्री उशिरापर्यंत पार्टी केलेली होती। या ठिकाणी तो रात्री उशिरापर्यंत होता। त्यानंतर तो आपल्या गाडीनं वरळीच्या दिशेने रवाना झाला आणि त्याच ठिकाणी एका दाम्पत्याला त्यानं चिरडलं। त्यामध्ये महिलेचा मृत्यू झाला। फुटपाथ लगतचा हा जो भाग आहे आणि फुटपाथ लगत असलेलं ही जी भिंत आहे आणि त्याचं जो असलेलं स्ट्रक्चर जो आहे तो जो आहे तो तोडण्यास पालिकेकडून सुरुवात झालेली पाहायला मिळत आहे। हा जो मार्ग पाहिला तर फुटपाथाला लागून असल्यामुळे अनधिकृत असल्याचे आहे ते निष्पन्न झालं। पालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी याबाबतची पाहणी केल्यानंतरच जे आहे ते या ठिकाणी तोडक कारवाई जी आहे ती सुरुवात करण्यात आलेली आहे। बुलडोझरच्या साह्याने थेट जर पाहिलं तर आता या बार जो आहे बारचा जो अनधिकृतचा भाग जो आहे तो फुटपाथवरती असलेला जो भाग आहे तो आता तोडण्यात येत आहे। तर पाहिलं तर बुलडोझरच्या साह्याने हा जो भाग तोडण्यात आहे। पोलीस कर्मचारी अधिकारी पालिकेचे कर्मचारी अधिकारी या ठिकाणी आहेत आणि थेट जी आहे ती तोडक कारवाई जी आहे लाईव्ह दृश्यामध्ये पाहू शकता। ही तोडक कारवाई जी आहे ती आपल्या पालिकेकडून सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। नक्कीच तर जुहूमधील तपसबारवर अशा प्रकारे बुलडोझर चालवण्यात येतो आहे। यापूर्वी पुण्यामध्ये देखील त्याचबरोबर मुंबईतील अनेक भागांमध्ये अनधिकृत पब आणि बारवर अशाच प्रकारे बुलडोझर कारवाई करण्यात आलेली होती। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचबरोबर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात कारवाईचे आदेश दिलेले होते आणि त्यानंतर आता जुहूमधील या तपसबारवर देखील अशा प्रकारे बुलडोझरनं कठोर कारवाई केली जाते। अनधिकृत बांधकाम अशा प्रकारे पाडण्याचं काम सध्या सुरू आहे। तपासानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागानं या बारला सील ठोकलेलं होतं आणि त्यानंतर आता पोलिसांच्या उपस्थितीमध्ये या बारवर अशा प्रकारे बुलडोझर चालवण्यात येतोय। वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहिर शाह हा रात्रीच्या सुमारास याच बारमध्ये उशिरापर्यंत बसलेला होता आणि त्यानंतर तो तिथून निघाला आणि त्याच वेळी त्यानं आपल्या गाडीनं एका दाम्पत्याला धडक दिलेली होती। त्यामध्ये एका महिलेचा मृत्यू झालेला होता। अपघातानंतर जवळपास 1.5 ते 2 किलोमीटरपर्यंत त्याने त्या महिलेला फरफटत नेलं आणि त्यामध्ये तिचा बळी गेला आणि त्यानंतर आता